हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण तुमची जी अपकमिंग FDA ची एक्झाम आहे त्यासाठी केमिस्ट्रीचे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत। यात ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्यानंतर फार्मास्युटिकल केमिस्ट्री, मेडिसिनल केमिस्ट्री असे सर्व क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत। सो इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने। तर स्टार्ट करूया। विच ऑफ द फॉलोइंग एन्सिड्स इज ए प्रोपियोनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह? Ibuprofen, indomethacin, mefenamic acid, diclofenac. Which of the following NSAIDs is a propionic acid derivative? यामधील कोणतं नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग आहे प्रोपियोनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह? तर प्रोपियोनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह येईल आयबुप्रोफेन ऑप्शन ए, 2,4-isobutyl फिनाइल प्रोपियोनिक ॲसिड, 2,4-isobutyl फिनाइल प्रोपियोनिक ॲसिड असते आयबुप्रोफेन। ही सर्व IUPAC नेम्ससुद्धा तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट असतात। यावर सुद्धा नेहमी एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो। त्यानंतर इंडोमिथासिनमध्ये काय असते? तर इंडोल रिंग असते ना इंडोमिथासिनमध्ये, हे सुद्धा नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग आहे। देन इंडोमिथासिनवर आणखी कोणते क्वेश्चन विचारण्यात येतात? तर विच ॲनाल्जेसिक फ्रिक्वेंटली कॉजेस फ्रंटल हेडेक ॲज ए साईड इफेक्ट? तर हे असते इंडोमिथासिन। इंडोमिथासिन फ्रिक्वेंटली कॉजेस फ्रंटल हेडेक ॲज ए साईड इफेक्ट। देन आणखी कशासाठी यूज करतात इंडोमिथासिनचा? तर इट इज व्हेरी इफेक्टिव्ह इन द ट्रीटमेंट ऑफ गाऊटच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतात इंडोमिथासिनचा। देन मेफेनॅमिक ॲसिड काय असते? तर हे अँथ्रानिलिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह आहे। अँथ्रानिलिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह मेफेनॅमिक ॲसिड, हे सुद्धा नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग आहे। नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग डिराइव्ड फ्रॉम अँथ्रानिलिक ॲसिड असते मेफेनॅमिक ॲसिड। त्यानंतर डायक्लोफेनॅक, तर अराइल ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह, अराइल ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह आहे डायक्लोफेनॅक। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। विच वन ऑफ द फॉलोइंग ड्रग इज ए सलाइन कॅथेरेटिक? कोणतं येईल यापैकी सलाइन कॅथेरेटिक? मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, बिस्मथ सबकार्बोनेट। सलाइन कॅथेरेटिक, तर हा क्वेश्चन खूप वेळा एक्झामला रिपीट होतो। सलाइन कॅथेरेटिक येईल मॅग्नेशियम सल्फेट ऑप्शन ए। कॉमन नेम काय असते मॅग्नेशियम सल्फेटचं? तर इप्सम सॉल्ट असते ना मॅग्नेशियम सल्फेट, इप्सम सॉल्ट मॅग्नेशियम सल्फेट, हे इप्सम सॉल्ट असते मॅग्नेशियम सल्फेट हेप्टाहायड्रेट। ठीक आहे, इप्सम सॉल्ट इज ऑल्सो नोन ॲज मॅग्नेशियम सल्फेट हेप्टाहायड्रेट। त्यानंतर टेस्ट काय असते मॅग्नेशियम सल्फेटची? प्रिवियस इयर क्वेश्चन आहे। तर सलाइन अँड बिटर, सलाइन अँड बिटर। ठीक आहे, देन सलाइन कॅथेरेटिक यूज्ड इन बेरियम अँड लेड पॉयझनिंग, तर हे सुद्धा असते मॅग्नेशियम सल्फेट, याचा वापर करतात इन बेरियम अँड लेड पॉयझनिंग। देन अँटीडॉट फॉर हेवी मेटल पॉयझनिंग, हे सुद्धा असते मॅग्नेशियम सल्फेट। देन आणखी काय यूज करतात याचा? तर ऑस्मोटिक पर्गेटिव्ह असते। देन विच ड्रग इज ॲसेड बाय कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन? तर हे सुद्धा असते मॅग्नेशियम सल्फेट। मॅग्नेशियम सल्फेट इज ॲसेड बाय कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन। ठीक आहे, हे सर्व प्रिवियस इयर क्वेश्चन्स आहेत। त्यानंतर मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट काय आहे? तर हे नॉन सिस्टेमिक अँटॅसिड असते। बिस्मथ सबकार्बोनेट, तर हे ॲड्झॉर्बंट आणि ॲस्ट्रिंजंट आहे। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। कॅलमाइन इज बेसिक झिंक ऑक्साइड, बेसिक झिंक सल्फाइड, बेसिक झिंक कार्बोनेट, बेसिक झिंक हायड्रॉक्साइड। तर काय असते कॅलमाइन? तर कॅलमाइन असते बेसिक झिंक ऑक्साइड विथ ए स्मॉल पोर्शन ऑफ फेरिक ऑक्साइड। यात असते बेसिक झिंक ऑक्साइड ऑप्शन ए। किती असते? तर 98% असते बेसिक झिंक ऑक्साइड आणि फेरिक ऑक्साइड असते 2%। त्यानंतर पिंक कलर ऑफ कॅलमाइन इज ड्यू टू, हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो। पिंक कलर ऑफ कॅलमाइन इज ड्यू टू फेरिक ऑक्साइड। त्यानंतर कॅलमाइन लोशनच्या प्रिपरेशनमध्ये सोडियम सिट्रेटचा वापर करतात। कशासाठी करतात? तर याचा यूज करतात ॲज ए बफरिंग एजंट, बफरिंग एजंट म्हणून सोडियम सिट्रेटचा यूज करतात इन द प्रिपरेशन ऑफ कॅलमाइन लोशन। याचा वापर करतात टू स्टॅबिलाइज pH। ठीक आहे, त्यानंतर कॅलमाइन लोशनचा यूज काय आहे? तर ॲस्ट्रिंजंट अँड अँटीप्रुरायटिक। ठीक आहे, त्यानंतर मिक्सिंगच्या कोणत्या फेजचं एक्झाम्पल आहे कॅलमाइन लोशन? लास्ट इयर एक्झामला विचारण्यात आलेला हा क्वेश्चन आहे। कॅलमाइन लोशन इज ॲन एक्झाम्पल ऑफ, तर याचा आन्सर आहे सॉलिड लिक्विड फेज ऑफ मिक्सिंग।
कॅलमाइन लोशन इज ॲन एक्झाम्पल ऑफ सॉलिड लिक्विड फेजेस ऑफ मिक्सिंग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग एनसेड्स इज ॲन इंडॉल डेरिव्हेटिव्ह? आयबुप्रोफेन, इंडोमिथासिन, मेफिनॅमिक ॲसिड, डायक्लोफेनॅक. तर आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं. इंडॉल डेरिव्हेटिव्हमध्ये काय येईल? नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्सच्या. तर इंडोमिथासिन आहे ना, ऑप्शन बी. साईड इफेक्ट काय पाहिला होता इंडोमिथासिनचा? तर फ्रंटल हेडेक. ॲनाल्जेसिक फ्रिक्वेंटली कॉजेस फ्रंटल हेडेक ॲज अ साईड इफेक्ट इंडोमिथासिन. इंडॉल रिंग प्रेझेंट असते ना इंडोमिथासिनमध्ये. त्यानंतर आयबुप्रोफेनबद्दल काय पाहिलं होतं? तर प्रोपिओनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह आहे. 2,4-आयसोब्युटाइल फिनाइल प्रोपिओनिक ॲसिड असते आयबुप्रोफेन. देन ड्रग यूज्ड इन पेडियाट्रिक पेशंट असते आयबुप्रोफेन. पेडियाट्रिक पेशंटसाठी सेफेस्ट ड्रग आहे आयबुप्रोफेन. मेफेनॅमिक ॲसिडसाठी काय पाहिलं होतं? तर अँथ्रानिलिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह असते ना डायक्लोफेनॅक. अराइल ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. केमिकल नेम ऑफ प्लास्टर ऑफ पॅरिस. काय असते प्लास्टर ऑफ पॅरिसचं केमिकल नेम? मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, कॅल्शियम सल्फेट. तर कशासाठी यूज करतात प्लास्टर ऑफ पॅरिसचा? प्लास्टर ऑफ पॅरिस POP. तर याचा यूज करतात फॉर टेम्पररी सपोर्ट इन ब्रोकन बोन. तुटलेल्या हाडांच्या टेम्पररी सपोर्टसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा यूज करतात. केमिकल फॉर्म्युला काय आहे याचा? तर CaSO4 हाफ H2O, कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट. ठीक आहे. CaSO4 हाफ H2O. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन डी मध्ये आहे. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. प्लास्टर ऑफ पॅरिस असते कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट. आणि जिप्सम काय असते? जिप्सम काय असते? तर हे असते कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट. ठीक आहे. कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट असते जिप्सम आणि कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट असते प्लास्टर ऑफ पॅरिस. त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट काय असते? प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आत्ताच आपण डिस्कस केलं. तर इप्सम सॉल्ट असते ना मॅग्नेशियम सल्फेट. इप्सम सॉल्ट काय असते? तर मॅग्नेशियम सल्फेट हेप्टाहायड्रेट. कॅल्शियम कार्बोनेट काय आहे? तर लाईमस्टोन. कॅल्शियम कार्बोनेट, लाईमस्टोन. त्यानंतर चॉक. ठीक आहे. मॅग्नेशियम कार्बोनेट तर हे असते मॅग्नेसाईट. मॅग्नेसाईट असते मॅग्नेशियम कार्बोनेट. ठीक आहे. ही सर्व केमिकल नेम्स, कॉमन नेम्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विटॅमिन D2 इज. काय असते विटॅमिन D2? तर विटॅमिन D2 असते अर्गोकॅल्सिफेरॉल. अर्गोकॅल्सिफेरॉल असते विटॅमिन D2. D3 काय असते? कोलेकॅल्सिफेरॉल. कोलेकॅल्सिफेरॉल D3. ठीक आहे. तर ऑप्शन्समध्ये काय आहे? 22-23 डायहायड्रो 5,6 अर्गोकॅल्सिफेरॉल. तर हेच असते विटॅमिन D2. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. त्यानंतर डेफिशियन्सी डिसीजवर पण खूप वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. काय होते ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन D? तर डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन D कॉजेस रिकेट्स इन चिल्ड्रेन अँड ऑस्टिओमलेशिया इन ॲडल्ट्स. देन विटॅमिन कंटेनिंग स्टेरॉइडल मॉइटी काय असते? तर हे सुद्धा असते विटॅमिन D. देन बायोलॉजिकली ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ विटॅमिन D तर हे असते कॅल्सिट्रायोल. कॅल्सिट्रायोल. ठीक आहे. देन दी विटॅमिन दॅट इज रिगार्डेड टू बी ए हॉर्मोन इज. तर हे सुद्धा असते विटॅमिन D. हे सर्व विटॅमिन D वर आतापर्यंतचे विचारलेले प्रश्न आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आणि हे 7-डिहायड्रोकोलेस्टेरॉल काय असते? 7-DHC बोलतात. 7-डिहायड्रोकोलेस्टेरॉल तर हे असते प्रिकर्सर टू विटॅमिन D. हे विटॅमिन Dचं प्रिकर्सर आहे. प्रिकर्सर टू विटॅमिन D अँड इट इज फाउंड इन प्लांट्स अँड एनिमल्स. ठीक आहे. 7-डिहायड्रोकोलेस्टेरॉल. पुढचा प्रश्न पाहूया. कार्बामाझेपाइन इज ए ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट. इट इज क्लासिफाईड ॲज बेन्झोडायझेपाइन, अराइल अल्कोनोलामाइन, इमिनोस्टिल्बिन, बेन्झिमिडाझोल. तर कोणत्या क्लासमध्ये येईल कार्बामाझेपाइन? तर काय असते कार्बामाझेपाइन? तर अँटी इपिलेप्टिक एजंट आहे ना कार्बामाझेपाइन. ड्रग ऑफ चॉईस इन ट्रायजेमिनल न्यूराल्जिया. त्यानंतर याचा यूज करतात बायपोलर डिसऑर्डर्समध्ये. इट इज ऑल्सो यूज्ड इन बायपोलर डिसऑर्डर्स. Then it is also used as an analgesic in painful neuralgias and neuropathic pain. Carbamazepine. ठीक है. And it is classified as immunostilbene. Option C will be your correct answer. त्यानंतर बेन्झिमिडाझोल रिंग कशात प्रेझेंट असते? तर मेबेंडाझोल, थायबेंडाझोल,
यामध्ये प्रेझेंट असते बेन्झिमिडाझोल रिंग, हे आहेत ॲन्थेल्मेंटिक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दी रॉ मटेरियल फॉर सिंथेसिस ऑफ प्रोप्रॅनोलॉल इज अल्फा नॅप्थिलामाइन, बीटा नॅप्थॉल, अल्फा नॅप्थॉल, 1 नॅप्थाल्डिहाइड. रॉ मटेरियल फॉर सिंथेसिस ऑफ प्रोप्रॅनोलॉल काय असते? प्रोप्रॅनोलॉल तर बीटा ब्लॉकर आहे ना, बीटा ब्लॉकर विथ मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ॲक्टिव्हिटी असते प्रोप्रॅनोलॉल. देन विच ड्रग इज मोस्ट कॉमनली यूज्ड फॉर प्रोफॅलॅक्सिस ऑफ मायग्रेन, हे सुद्धा असते प्रोप्रॅनोलॉल. तर कोणतं रॉ मटेरियल यूज करतात फॉर दी सिंथेसिस ऑफ प्रोप्रॅनोलॉल? तर प्रोप्रॅनोलॉलचं IUPAC नेम काय असते? व्हॉट इज दी IUPAC नेम ऑफ प्रोप्रॅनोलॉल? तर 1 आयसोप्रोपाइल अमायनो 3 1 नॅप्थाइल ऑक्सी प्रोपेन 2 ऑल. 1 आयसोप्रोपाइल 3 1 नॅप्थाइल ऑक्सी प्रोपॅन 2 ऑल, हे आहे IUPAC नेम ऑफ प्रोप्रॅनोलॉल. तर मग काय येईल करेक्ट आन्सर? तर अल्फा नॅप्थॉल येईल ना. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. प्रोप्रॅनोलॉलच्या सिंथेसिससाठी रॉ मटेरियल म्हणून यूज करतात अल्फा नॅप्थॉलचा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द कंपाऊंड्स लिस्टेड बिलो कंटेन्स ए फ्री ॲरोमॅटिक अमायनो ग्रुप? यापैकी कोणत्या कंपाऊंडमध्ये असतो फ्री ॲरोमॅटिक अमायनो ग्रुप? थॅलिल सल्फाथायाझाइड, सल्फासेटामाइड, सक्सिनाइल सल्फाथायाझोल, सोलॅप्सॉन. कंपाऊंड लिस्टेड बिलो कंटेन्स ए फ्री ॲरोमॅटिक अमायनो ग्रुप. तर फ्री ॲरोमॅटिक अमायनो ग्रुप असतो सल्फासेटामाइडमध्ये. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. कशासाठी यूज करतात सल्फासेटामाइडचा? तर आय इन्फेक्शनमध्ये याचा यूज करतात ना. सल्फोनामाइड यूज टू ट्रीट आय इन्फेक्शन असते सल्फासेटामाइड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ॲक्वारेजिया इज ए मिक्सचर ऑफ. तर खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे हा. ॲक्वारेजिया कशाचं मिक्सचर असते? तर असते का हे ॲक्वारेजिया? तर सोन्याला गोल्डला डिझॉल्व करण्यासाठी याचा यूज करतात ॲक्वारेजियाचा. इट इज ऑल्सो नोन ॲज रॉयल वॉटर. रॉयल वॉटर. ठीक आहे. याला रॉयल वॉटर असं सुद्धा म्हणतात. का म्हणतात? तर बिकॉज इट्स ॲबिलिटी टू डिझॉल्व गोल्ड, हे गोल्डला डिझॉल्व करू शकते. तर काय असते यामध्ये? ॲक्वारेजिया इज ए मिक्सचर ऑफ. तर यामध्ये 3 पार्ट्स असतात, हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड 1 पार्ट असतो नायट्रिक ॲसिडचा. कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड असते ॲक्वारेजियामध्ये. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ॲक्वारेजिया इज ए मिक्सचर ऑफ HCl अँड HNO3 in 3:1 ratio by volume. 3 parts concentrated HCl and 1 part HNO3 nitric acid. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द बेरियम मिल इज बेरियम क्लोराइड, बेरियम नायट्रेट, बेरियम कार्बोनेट, बेरियम सल्फेट. काय असते बेरियम मिल? तर बेरियम मिल असते बेरियम सल्फेट. ऑप्शन डी. काय असते बेरियम सल्फेट? तर रेडिओ ओपेक कॉन्ट्रास्ट मीडिया असते बेरियम सल्फेट. रेडिओ ओपेक कॉन्ट्रास्ट मीडिया. ठीक आहे. देन रेडिओ ओपेक कंपाऊंड यूज्ड ॲज अ डायग्नोस्टिक एजंट असते बेरियम सल्फेट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्लोरोक्रेसॉल इज ए स्वीटनिंग एजंट, प्रिझर्वेटिव्ह, इमेटिक, अँटीऑक्सिडंट. काय असते क्लोरोक्रेसॉल? तर हे प्रिझर्वेटिव्ह असते. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. प्रिझर्वेटिव्हच्या कोणत्या टाईपमध्ये येते हे क्लोरोक्रेसॉल? तर हे ॲसिडिक प्रिझर्वेटिव्ह आहे. ॲसिडिक प्रिझर्वेटिव्ह क्लोरोक्रेसॉल. त्यानंतर फिनॉल, बोरिक ॲसिड, बेन्झॉइक ॲसिड, ही सर्व आहेत ॲसिडिक प्रिझर्वेटिव्ज. त्यानंतर आणखी काय विचारण्यात येते क्लोरोक्रेसॉलवर? तर याला PCMC सुद्धा म्हणतात. PCMC पॅराक्लोरो एम क्रेसॉल. पॅराक्लोरो एम क्रेसॉल असते क्लोरोक्रेसॉल. आणि प्रिझर्वेटिव्हचा यूज कशासाठी करतात? तर प्रिझर्वेटिव्ज आर यूज टू इम्प्रूव्ह स्टॅबिलिटी, टू इम्प्रूव्ह शेफ लाईफ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ॲलम इज कॉमनली यूज्ड ॲज अँटी इन्फेक्टिव्ह, ॲस्ट्रिंजंट, प्रोटेक्टिव्ह, ऑल ऑफ दी अबव. कशासाठी यूज करतात ॲलमचा? तर ॲलम ॲस्ट्रिंजंट असते. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. आणि काय असते ॲलम? तर पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट असते ॲलम. ॲलमचा केमिकल फॉर्म्युला काय असतो? तर KAlSO4 twice 12H2O. ॲलम, पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. ठीक आहे. हे दोन्ही क्वेश्चन एक्झामला वारंवार विचारण्यात येतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बेकिंग सोडा इज कॉमन नेम ऑफ सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, पोटॅशियम कार्बोनेट, सोडियम सिट्रेट. बेकिंग सोडा हा सुद्धा मोस्ट फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन आहे. कोणाचं कॉमन नेम आहे बेकिंग सोडा?
तर बेकिंग सोडा सोडियम बायकार्बोनेट, बी फॉर बायकार्बोनेट, बी फॉर बेकिंग, असं लक्षात ठेवा. काय असते सोडियम बायकार्बोनेट? तर सिस्टमिक अँटॅसिड आहे. ज्या एफर्वेसंट पावडर्स असतात त्यामध्ये यूज करतात सोडियम बायकार्बोनेटचा. सोडियम कार्बोनेट काय आहे? तर वॉशिंग सोडा, सोडियम कार्बोनेट. सोडियम सिट्रेटवर काय विचारण्यात येते? तर याचा यूज करतात ॲज ए बफरिंग एजंट. याचा यूज करतात टू स्टॅबिलाइज pH. आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं. कोणत्या प्रिपरेशनमध्ये यूज करतात याचा? ॲज ए बफरिंग एजंट. तर कॅलमाइन लोशनच्या प्रिपरेशनमध्ये याचा यूज करतात ना ॲज ए बफरिंग एजंट टू स्टॅबिलाइज pH. देन आणखी कशासाठी यूज करतात सोडियम सिट्रेटचा? तर याचा यूज करतात ॲज ॲन अँटी कोॲग्युलंट इन दी लॅबोरेटरी टू प्रिव्हेंट क्लॉटिंग इन ब्लड सॅम्पल्स कलेक्टेड. जे कलेक्टेड ब्लड सॅम्पल्स असतात लॅबोरेटरीमध्ये त्यामध्ये क्लोटिंग होऊ नये म्हणून यूज करतात सोडियम सिट्रेटचा ॲज ॲन अँटीकोॲग्युलंट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. टेस्टोस्टेरॉन कॅन बी कमर्शियली सिंथेसाइज्ड फ्रॉम. सर्सासॅपोजेनिन, इथे अजून एक एसे पाहिजे. सर्सासॅपोजेनिन, मॅक्सोजेनिन, ओबॅजेनिन, हॅलोटेन्सिन. टेस्टोस्टेरॉन कॅन बी कमर्शियली सिंथेसाइज्ड फ्रॉम. तर हे जे सर्सासॅपोजेनिन आहे हे आहे स्टार्टिंग मटेरियल ऑफ टेस्टोस्टेरॉन. हे एक स्टेरॉइडल सॅपोजेनिन आहे. सर्सासॅपोजेनिन इज ए स्टेरॉइडल सॅपोजेनिन and testosterone can be commercially synthesized from सर्सासॅपोजेनिन. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. टेस्टोस्टेरॉन काय असते? तर मेल सेक्स हॉर्मोन आहे ना. कुठून सिक्रेट होते? तर लेडिक सेल इन टेस्टिस. ठीक आहे. देन टेस्टोस्टेरॉन इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ, हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. टेस्टोस्टेरॉन इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ, तर हे असते डेरिव्हेटिव्ह ऑफ अँड्रोस्टेन. अँड्रोस्टेन. ठीक आहे. देन टेस्टोस्टेरॉन प्रोपिओनेट इंजेक्शनमध्ये व्हेहिकल म्हणून कसला यूज करतात? इन टेस्टोस्टेरॉन प्रोपिओनेट इंजेक्शन व्हेहिकल इज, तर यामध्ये व्हेहिकल म्हणून सीसम ऑइलचा यूज करतात. ठीक आहे. हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. हे जे मी तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट्स सांगतो हे सर्व प्रिव्हियस इयर विचारलेले क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ड्रग इज यूज्ड फॉर द डिटेक्शन ऑफ बोरिक ॲसिड. कसला यूज करतात फॉर द डिटेक्शन ऑफ बोरिक ॲसिड? टर्मरिक, बेन्झॉइन, मीर, टोलू बाल्सम. यूज्ड फॉर द डिटेक्शन ऑफ बोरिक ॲसिड. काय असते बोरिक ॲसिड? तर हे ॲसिडिक प्रिझर्वेटिव्हमध्ये आता आपण पाहिलं ना, बोरिक ॲसिड, फिनॉल, कोरोक्रेसॉल, बेन्झॉइक ॲसिड. ॲसिडिक प्रिझर्वेटिव्ह असते बोरिक ॲसिड. त्यानंतर आणखी कशामध्ये याचा यूज करतात? तर याचा यूज करतात ॲज ए बफरिंग एजंट इन डार्क सोल्युशन. डार्क सोल्युशनमध्ये बोरिक ॲसिडचा यूज करतात ॲज ए बफरिंग एजंट टू स्टॅबिलाइज pH. देन कशामध्ये फ्रीली सॉल्युबल असते बोरिक ॲसिड? तर ग्लिसरीनमध्ये. हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. बोरिक ॲसिड इज फ्रीली सॉल्युबल इन ग्लिसरीन. देन बोरिक ॲसिडच्या ॲसेमध्ये यूज करतात ग्लिसरीनचा. इन दी ॲसे ऑफ बोरिक ॲसिड ग्लिसरीन इज ॲडेड टू बोरिक ॲसिड. तर कशासाठी या ग्लिसरीनचा वापर करतात? तर याचा वापर करतात टू इन्क्रीज दी ॲसिडिटी ऑफ बोरिक ॲसिड. हा सुद्धा खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे. ग्लिसरीन इज ॲडेड टू बोरिक ॲसिड इन दी ॲसे ऑफ बोरिक ॲसिड टू इन्क्रीज इट्स ॲसिडिटी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ॲन ओपेक कवरिंग एजंट यूज्ड इन ब्लीचेस. कॅटेकॉल, क्विनोलिन, टिटॅनियम डायऑक्साईड, हायड्रोजन पेरॉक्साईड. ॲन ओपेक कवरिंग एजंट यूज्ड इन ब्लीचेस. तर ओपेक कवरिंग एजंट असते टिटॅनियम डायऑक्साईड. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. त्यानंतर आणखी कशामध्ये यूज करतात याचा? तर ओपेसिफाईंग एजंट यूज्ड इन कॅप्सूल्स असते टिटॅनियम डायऑक्साईड. Then opacifying agent used in sunscreen, titanium dioxide. It is used in sunscreen solution to prevent UV radiation. Then titanium dioxide is acid by तर complexometric titration. Titanium dioxide is acid by complexometric titration. ठीक आहे. हे सर्व टिटॅनियम डायऑक्साईडवर आत्तापर्यंतचे विचारलेले क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. थिओमर्सल इज ए कॅटिओनिक सरफेस ॲक्टिव्ह एजंट, ऑर्गॅनिक मर्क्युरियल प्रिझर्वेटिव्ह, डाय रिड्युसिंग एजंट. काय असते थिओमर्सल? तर थिओमर्सल आहे ऑर्गॅनिक मर्क्युरियल प्रिझर्वेटिव्ह. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. मर्क्युरियल प्रिझर्वेटिव्हमध्ये आणखी काय येते? तर थिओमर्सल येते. त्यानंतर बेन्झाइल अल्कोहोल येते. हे आहेत मर्क्युरियल प्रिझर्वेटिव्ह्ज. कॅटिओनिक सरफेस ॲक्टिव्ह एजंट काय असते? तर यामध्ये सेट्रिमाइड येते, बेन्झाल्कोनियम क्लोराईड येते. त्यानंतर न्यूट्रल प्रिझर्वेटिव्ह कोणते असतात? तर क्लोरोब्युटेनॉल. क्लोरोब्युटेनॉल असते न्यूट्रल प्रिझर्वेटिव्ह. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया.
झिंक क्लोराईड इज यूज्ड ॲज अँटीबॅक्टेरियल, ॲस्ट्रिंजंट, प्रिझर्वेटिव्ह, नन. काय असते झिंक क्लोराईड? तर ॲस्ट्रिंजंट असते, ऑप्शन बी. सिनोनिम काय असते झिंक क्लोराईडचं? तर फ्लॉवर्स ऑफ झिंक. फ्लॉवर्स ऑफ झिंक असते झिंक क्लोराईड, ZnCl2. ठीक आहे. देन झिंक क्लोराईडवर कोणता क्वेश्चन विचारण्यात येतो? तर फार्मास्युटिकल एड फॉर इन्सुलिन प्रिपरेशन, तर हे असते झिंक क्लोराईड. याचा यूज करतात ॲज ए फार्मास्युटिकल एड फॉर इन्सुलिन प्रिपरेशन. देन ए सोल्युशन ऑफ झिंक क्लोराईड अँड झिंक सल्फेट कशासाठी यूज करतात? ए सोल्युशन ऑफ झिंक क्लोराईड अँड झिंक सल्फेट, तर इट इज यूज्ड ॲज अन ॲस्ट्रिंजंट माउथवॉश. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दी अँटी कॅन्सर ड्रग ए डेरिव्हेटिव्ह ऑफ क्लोरोइथिलामाइन. यापैकी कोणता अँटी कॅन्सर ड्रग आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ क्लोरोइथिलामाइन? तर क्लोरोइथिलामाइन डेरिव्हेटिव्ह असते सायक्लोफॉस्फामाइड, ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. सायक्लोफॉस्फामाइड इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ क्लोरोइथिलामाइन. मिथोट्रिक्झेट काय आहे? तर फॉलेट अँटागॉनिस्ट आहे, अँटी मेटाबोलाइट क्लासमध्ये येते. कार्मुस्टिन अल्किलेटिंग एजंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. होमॅट्रॉपिन इज अन इस्टर ऑफ ट्रॉपिन विथ मेंडेलिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, ट्रॉपिक ॲसिड, नन ऑफ दीज. काय असते होमॅट्रॉपिन? इस्टर ऑफ ट्रॉपिन विथ, तर एक असते ॲट्रॉपिन. ॲट्रॉपिन इज अन एस्टर ऑफ ट्रॉपिन विथ ट्रॉपिक ॲसिड. आणि होमॅट्रॉपिन इज अन एस्टर ऑफ ट्रॉपिन विथ मेंडेलिक ॲसिड. हे दोन्ही क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. हे दोन्ही प्रिव्हियस इयर विचारलेले क्वेश्चन्स आहेत. ॲट्रॉपिन इज अन इस्टर ऑफ ट्रॉपिन विथ ट्रॉपिक ॲसिड and homatropin is an ester of tropin with mandelic acid. Option A will be your correct answer. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Which one of these is a major cation in intracellular fluid? पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम. यापैकी कोणता आहे मेजर कॅटॅन इन इंट्रासेल्युलर फ्लुइड? तर मेजर कॅटॅन इन इंट्रासेल्युलर फ्लुइड असते पोटॅशियम अँड मेजर कॅटॅन इन एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड असते सोडियम. इंट्रासेल्युलर विचारले, सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. सोडियम आहे मेजर कॅटॅन इन एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड. नॉर्मल रेंज काय असते पोटॅशियमची? तर 3.5 to 5 मिली इक्विवॅलंट पर लिटर. सोडियमची नॉर्मल लेवल तर 135 to 145 मिली इक्विवॅलंट पर लिटर. या नॉर्मल लेवल्ससुद्धा एक्झामला विचारण्यात येतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ॲट्रॉपिन इज अन इस्टर ऑफ अन अल्कोहोल ट्रॉपिन विथ अन ॲरोमॅटिक ॲसिड. तर आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये डिस्कस केलं. होमॅट्रॉपिन इज अन इस्टर ऑफ ट्रॉपिन विथ मेंडॅलिक ॲसिड. अँड ॲट्रॉपिनसाठी काय पाहिलं होतं? तर ट्रॉपिन विथ ट्रॉपिक ॲसिड. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ॲट्रॉपिन इज अन इस्टर ऑफ अन अल्कोहोल ट्रॉपिन विथ अन ॲरोमॅटिक ॲसिड विच इज ट्रॉपिक ॲसिड. मेंडॅलिक ॲसिड होमॅट्रॉपिनमध्ये पाहिलं होतं ना. ट्रॉपिन विथ मेंडॅलिक ॲसिड होमॅट्रॉपिन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग अँटी कॅन्सर अल्किलेटिंग एजंट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ इथिलेनिमाइन? कोणत्या अँटी कॅन्सर ड्रग आहे इथिलेनिमाइन डेरिव्हेटिव्ह? मिथोट्रिक्झेट, थिओटेपा, क्लोराम्ब्युसिल, प्रोकार्बॅझिन. इथिलेनिमाइन डेरिव्हेटिव्ह तर थिओटेपा आहे इथिलेनिमाइन डेरिव्हेटिव्ह. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. अल्किलेटिंग एजंट आहे ना थिओटेपा. क्लोराम्ब्युसिलसुद्धा अल्किलेटिंग एजंट आहे. हे काय आहे? तर हे अमायनो ब्युटेरिक ॲसिड आहे. अमायनो ब्युटेरिक ॲसिड क्लोराम्ब्युसिल. मिथोट्रिक्झेट तर अँटीमेटाबोलाइट आहे, फॉलेट अँटागोनिस्ट आहे. त्यानंतर प्रोकार्बॅझिन कशात येते? तर हे येते मिसलेनियस क्लासमध्ये. हॉडकिन्स डिसीजमध्ये याचा यूज करतात प्रोकार्बॅझिनचा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कॅलमाइन इज, तर आता ऑप्शन्स पाहू नका. काय आहे कॅलमाइन? खूप वेळा आपण डिस्कस केलं. तर कॅलमाइन इज अ मिक्सचर ऑफ बेसिक झिंक ऑक्साईड विथ स्मॉल पोर्शन ऑफ फेरिक ऑक्साईड. 98% झिंक ऑक्साईड असते, 2% फेरिक ऑक्साईड असते. देन पिंक कलर ऑफ कॅलमाइन इज ड्यू टू फेरिक ऑक्साईड. काय असते कॅलमाइन? तर ॲस्ट्रिंजंट असते, अँटीप्रोरायटिक असते. आणखी काय पाहिलं होतं आपण कॅलमाइन लोशनबद्दल? तर इन दी प्रिपरेशन ऑफ कॅलमाइन लोशन सोडियम सिट्रेटचा वापर करतात ॲज ए बफरिंग एजंट टू स्टॅबिलाइज pH. ठीक आहे. तर काय दिले ऑप्शन्समध्ये? झिंक ऑक्साईड विथ ए स्मॉल पोर्शन ऑफ टिटॅनियम डायऑक्साईड येणार नाही. टिटॅनियम डायऑक्साईड काय पाहिलं होतं? ओपेसिफाईंग एजंट असते ना. सनस्क्रीन्स लोशनमध्ये यूज करतात, कॅप्सूल्समध्ये यूज करतात.
त्यानंतर सिलिकॉन पॉलिमर नाही, झिंक ऑक्साईड विथ झिंक स्टिरेट नाही, झिंक ऑक्साईड विथ ए स्मॉल पोर्शन ऑफ फेरिक ऑक्साईड. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. यामध्ये काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा मी इन्क्लूड केलेले आहेत. तुमची जी अपकमिंग FDAची एक्झाम होणार आहे त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहे ते. ठीक आहे. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.